नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण भरपूर पौष्टिक असलेला आणि भरपूर प्रोटीन असलेला ढोकळा बनवला आहे. डाळ तांदळाचा ढोकळा बनवायला खूप सोपा आहे, चवीला खूप छान लागतो. तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. शिवाय तुम्ही डाएट करत असाल ना तरीसुद्धा हा तुम्ही पोटभर खाऊ शकता. खूप वेळ पोट भरलेलं सुद्धा राहतं आणि चवीला सुद्धा हा ढोकळा खूप मस्त बनवून तयार होतो. अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीमध्ये तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. शिवाय आपण यासोबत खाण्यासाठी मस्त अशी झटपट पुदिना आणि कोथिंबीरची चटणीसुद्धा बनवली आहे. तीसुद्धा चवीला खूप मस्त लागते. तर आपण ढोकळा बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 1 कप तांदूळ घ्यायचा आहे. इथं मी राशनचा जाडा तांदूळ असतो ना तोच वापरला आहे. त्यामध्ये पाव कप आपल्याला चणा डाळ टाकून घ्यायची, हरभरा डाळ. त्याचबरोबर पाव कप उडीद डाळ टाकून घ्यायची आणि पाव कपच आपल्याला मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे. आता हे सगळं आपल्याला 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 पाव कप पोहे टाकून घ्यायचे आणि आणखी एक वेळेस आपल्याला हे सगळं धुवून घ्यायचं आहे. नंतर भरपूर पाणी टाकून घ्यायचं आणि हे 4 ते 5 तासासाठी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर 5 तासानंतर बघू शकता तुम्ही डाळीसुद्धा खूप छान भिजलेत आपल्या आणि तांदूळसुद्धा. आता हे आपल्याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. चटणीच्या छोट्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं म्हणजे छान असं स्मूथ वाटलं जातं. व्यवस्थित बारीक वाटलं ना तरच आपल्या ढोकळ्याला जाळी खूप छान पडते. त्यामुळे व्यवस्थित वाटून घ्यायचं अशा प्रकारे. तर शेवटच्या वेळेस ना वाटत्या वेळेस आपल्याला यामध्ये पाव कप दही टाकून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे आपले सगळे डाळ तांदूळ वाटून झालेत बघा. सगळं छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण पीठ करायचं नाही आपल्याला आणि एकदम पातळ पण करायचं नाही. मिक्स करून झाले बघा. आता याला झाकण ठेवून आपल्याला रात्रभर पीठ फर्मेंट करून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं आहे आपलं. इडलीच्या पिठासारखं हे जास्त फुगत नाही, अगदी थोड्या प्रमाणामध्ये फुगतं. जाळीसुद्धा थोड्या प्रमाणामध्येच पडते, बघू शकता तुम्ही. तर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. आता पीठ आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामुळे ना ढोकळा घशामध्ये अडकत नाही, दाटल्यासारखं होत नाही. अशा प्रकारचं पीठ पाहिजे आपल्याला. जास्त घट्ट पण एकदम नको आणि पातळ पण नको. ज्यामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत ना त्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे. दही घातल्यामुळे थोडंसं पीठ आपलं आंबट होतं, त्यामुळे चव बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे. मोठी साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर मी पावडर कलर टाकून घेतला आहे. तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालतो. आता हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी तयारी झाल्यानंतर आपल्याला अगदी शेवटी बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. इथं मी पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेतला आहे. सोडा टाकल्यावरती मात्र खूप फास्ट आपल्याला एकाच दिशेने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. एकाच दिशेने फिरवायचं. आता आपलं पीठ दुप्पट झालं आहे. लगेचच उकळायला ठेवलेल्या पाण्याला सुरुवातीला उकळी येऊ द्यायची आहे. नंतर ताट ठेवून द्यायचं आणि पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता याला झाकण ठेवून आपल्याला 12 ते 15 मिनटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. याच्यावरती मी थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं म्हणजे आपला ढोकळा दिसायला थोडासा छान दिसतो.
तर 15 मिनटं आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे बघा मोठ्या गॅसवरती. तर 15 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही ढोकळा छान असा आपला वाफवून झाला आहे. चेक करून बघायचं. थोडंसं ओलसर लागलं तरीसुद्धा तुम्ही आणखी 5 मिनिटं ढोकळा वाफवू शकता. परंतु इथं आपला 15 मिनिटामध्ये व्यवस्थित ढोकळा वाफवून झाला आहे. आता हा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. याच्यासोबत खाण्यासाठी इथं झटपट अशी चटणीसुद्धा बनवायची आहे. तर त्यामध्ये आपण थोडासा पुदिना टाकून घेतला, नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची, 2 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या, थोडंसं आलं टाकून घ्यायचं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात मी. तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा, 1 चमचा साखर टाकून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याला बाइंडिंग छान येण्यासाठी चटणी आपली स्मूथ एकसारखी होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे फुटाण्याचं डाळवं टाकून घ्यायचं आहे. तर इथं आपली चटणी वाटून झाली आहे, बघू शकता तुम्ही. रंगसुद्धा खूप छान आला आहे. आता ढोकळ्यावर टाकण्यासाठी आपल्याला खमंग अशी चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि 1 मोठा चमचा तीळ टाकून घ्यायचे आपल्याला. हे छान खरपूस असं भाजून झालं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित खमंग परतून घ्यायचं आहे. फोडणी चांगली बसली पाहिजे खमंग, म्हणजे ढोकळ्याला चवसुद्धा खूप छान येते. इथं आपली फोडणीसुद्धा बनवून तयार झाली आहे आणि आपला ढोकळासुद्धा छान असा थंड झाला आहे, व्यवस्थित फुगला आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ढोकळा कट करून घेऊ शकता, लहान मोठ्या आकारामध्ये. इथं मी मीडियम आकारामध्ये चौकोनी आपला ढोकळा छान असा कट करून घेतला आहे. कोमटसर थंड होऊ द्यायचं, नंतरच कट करायला घ्यायचं. तर इथं बघू शकता तुम्ही ढोकळा किती मस्त फुगला आहे आपला, अगदी सगळ्या बाजूने एकसारखा. थंड झाल्यावर सुद्धा हा ढोकळा खूप मस्त लागतो. जाळीसुद्धा बघा खूप मस्त पडली आहे. तुम्हाला जर बेसनचा ढोकळा बनवता येत नसेल ना, व्यवस्थित जाळी पडत नसेल ना, फुगत नसेल ना, तर तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा. बनवायला खूप सोपा आहे. तुम्ही जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवला तर तुमचासुद्धा ढोकळा खूप मस्त बनवून तयार होतो. आता ढोकळ्यावरती आपल्याला फोडणी टाकून घ्यायची आहे. वरतून थोडीशी बारीक कट केली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर इथं आपला ढोकळा बनवून तयार झाला आहे. नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.